नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 6वीचा 9वा धडा बघूया. पर्जन्य म्हणजे पाऊस कसा पडतो, किती प्रकारचे पाऊस पडतात. ओके, आपल्याला माहिती आहे पाणी हा जीवसृष्टीचा अस्तित्वात आवश्यक असलेला घटक होय. ओके, पाण्याशिवाय जीवन नॉट पॉसिबल. ओके, पाण्याशिवाय जीवन शक्यच नाही. प्रत्येक सजीवाला पाणी आवश्यक आहे. आपल्याला पाणी मुख्यतः पर्जन्याच्या स्वरूपात उपलब्ध होतो. हवा उंच गेल्यावर त्याचे तापमान कमी होते. हवेत सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणाचा जमिनीकडे वर्षाव सुरू होतो. यालाच पाऊस किंवा पर्जन्य असे म्हणतात. पाऊस कसा पडतो, या डायग्राममध्ये तुम्ही एक वॉटर सायकल बघतो, बरोबर आहे. पाण्याची सायकल म्हणजे बाष्पीभवनातून ढग तयार होतात, ढगातून परत पाऊस पडतो. इथं वॉटर सरफेसनं वॉटर वेपर बाष्प हे तयार होतं. ते बाष्प जसं जसं उंच जातात तसं तसं हवा थंड होऊ लागते. म्हणजे थंड हवा झाल्यावरती हे या हवेतील कणाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे हे जलकण एकत्र येतात आणि मोठ्या जलकणात रूपांतर होतात. आणि हे मोठे जलकण तरंगू न शकल्याने ते पावसाच्या स्वरूपात खाली येतात. त्यालाच आपण पाऊस म्हणतो. कळालं पाऊस म्हणजे काय? हवा उंच गेल्यावर हवेचे तापमान कमी होतो. हवेत सामावलेल्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण एकत्र येऊन आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणाकडे जमिनीकडे वर्षाव सुरू होतो. यालाच पर्जन्य किंवा पाऊस म्हणतात. पुढचा पार्ट आहे. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेनुसार पर्जन्याचे 3 प्रकार होतात. ओके, पाऊस पडण्याच्या प्रक्रियेतील फरकानुसार पर्जन्याचे 3 प्रकार होतात. पहिला आहे ते आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर कन्व्हेन्शनल रेनफॉल. यामध्ये काय होतं तर सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जावं लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे वर जाणाऱ्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर हालचाल फारशी होत नाही अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. हवेच्या अशा वरच्या दिशेत जाण्याच्या क्रियेला आरोह असे म्हणतात. आरोह म्हणजे काय? हवेच्या वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे पडणाऱ्या पावसाला आरोह पर्जन्य असे म्हणतात. या पावसाला अभिसरण पर्जन्य असेही म्हणतात. विषुववृत्तीय भागात असा पाऊस बहुधा दररोज दुपारी पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजाचा चमचमाट व ढगाचा गडगडाट होतो. हा पहिला प्रकार आहे ते आरोह प्रकारचा पाऊस. यामध्ये काय होतं तर एखाद्या जलाशयातील बाष्प हे हवेत जातात. हे जसे जसे उंच जातात तसे तसे तेथील तापमान कमी होतो. त्यामुळे तेथील हवेचं सांद्रीभवन होतो आणि मोठ्या जलकणात रूपांतर होतो आणि पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस कुठं पडतो तर जिथे हवेची ऊर्ध्वगामी हालचाल म्हणजे वर खाली समांतर नाही त्या प्रदेशात, मोस्टली विषुववृत्तीय प्रदेशात. विषुववृत्तीय प्रदेशात कसं असतं तर दिवसभर दुपारपर्यंत खूप उष्णता असते. त्यामुळे तिथल्या हवेचे बाष्पीभवन होऊन पाणी वर जातो आणि ते पाणी दुपारनंतर पावसाच्या स्वरूपात खाली येतो. याला म्हणतात आरोह प्रकारचा पाऊस किंवा अभिसरण पर्जन्य. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ते प्रतिरोध पर्जन्य. आपल्या पश्चिम घाटावर मोस्टली कोकण किनारपट्टीत हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आपल्याकडे. प्रतिरोध प्रकारच्या पाऊसमध्ये काय असतं तर ज्यावेळेस हवा एखाद्या जलाशयावरून जात असतो त्यावेळेस त्या जलाशयातील ते बाष्प धारण करतो. जसं जसं हवा पुढे जातो तसं तसं तो बाष्प धारण करत जातो. पुढे एखादा पर्वत किंवा उंच आडवट भाग आलाच तिथं ते धडकतात आणि वर जायला लागतात. हा आपला पर्वत इकडनं सपोज
इथं एक जलाशय आहेत, या जलाशयावरून हे वारे वाया लागलेत, हे बाष्प धारण करतात जलाशयामधले आणि असं जातात. ज्यावेळेस एखादा डोंगर किंवा मोठे झाडे लागतात त्यावेळेस हा हवा वर जावं लागतो आणि जसं जसं हवा वर जातो तसं हवेचे तापमान कमी होतो आणि बाष्पाची सांद्री बनवून हे मोठे जलकण तयार होतात आणि या ठिकाणी पाऊस पडतो. आणि जसं जसं हे ढग पुढे जातात तसं तसं या ढगातलं बाष्प धारण क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे या भागात पाऊस पडत नाही. हे आम्हाला म्हणतात रेन शॅडो झोन, म्हणजे पर्जन्यछायेचा प्रदेश. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. मार्गात येणारे उंच पर्वतरांगामध्ये अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते वर जावं लागतात. उंचीवर कमी तापमानामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीपण होऊन पाऊस पडतो. डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो, म्हणून अशा प्रकारच्या पर्जन्याला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. याला प्रतिरोध पर्जन्य का म्हणतात? डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो. जर का इथं हा डोंगर नसला असता तर हे ढग असेच पुढे गेले असते. ओके, त्यामुळे याला म्हणतात प्रतिरोध पर्जन्य. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वर जातात त्या उतारावर पाऊस जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने हवेचे बाष्पधारण क्षमता वाढल्याने पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. असे कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. हा जो भाग आहे, पूर्ण भाग हा आहे ते पर्जन्यछायेचा प्रदेश. कारण इथं पाऊस पडल्यावरती यातील बाष्पाचे प्रमाण कमी होतो. जसं ढग पुढे जातो तसं तसं यातील बाष्पाचे प्रमाण काहीच नसतो, त्यामुळे इथं पाऊस पडत नाही. त्यामुळे याला म्हणतात पर्जन्यछायेचा प्रदेश. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तर आवर्त पर्जन्य. आपण आवर्त प्रत्यावर्त वारे बघितलं गेल्या पाठात. ओके, एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जावं लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाची सांद्रीपण होते, पाऊस पडतो. अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य असे म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतात. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त पडतो. आवर्त कुठं जास्त पडतो तर समशीतोष्ण पट्ट्यात जास्त पडतो. तसेच उष्ण पट्ट्यामध्ये देखील काही प्रमाणात आवर्त पर्जन्य होतो, ते वादळ स्वरूपाचा असतो. हे झाले पर्जन्याचे 3 प्रकार. कुठले कुठले? कन्व्हेन्शनल रेनफॉल, ओरोगॉपिक अँड फ्रंटल, इंग्लिशमध्ये 3 नाव. अभिसरण, नंतर प्रतिरोध व आवर्त पर्जन्य. यामध्ये वरील 3 प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. प्रतिरोध पर्जन्य हा जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. तो मोस्टली विषुववृत्ती भागात पडतो. विषुववृत्ती भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्य बरीचशी निश्चितता असते. त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्य निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रात काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवशेषणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. बरोबर आहे. या 3 पावसापैकी आरोह प्रकारचा जो पाऊस तो निश्चित आहे, विषुववृत्ती भागात निश्चितपणे पडत असतो. पण राहिलेले 2 प्रकार म्हणजे आवर्त पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य याच्यात निश्चितता नसते. कधी पडेल किंवा कधी नाही पडेल. ज्यावेळेस पडेल त्यावेळेस महापूर यासारखी स्थिती निर्माण होईल किंवा ज्यावेळेस नाही पडत त्यावेळेस अवशरण म्हणजे दुष्काळासारखे आपत्तींना तोंड द्यावं लागतं. आणि जगात सर्वात जास्त भाग आपल्याला तर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य. त्यानंतर आपल्याला पर्जन्याचे वितरण, या नकाशामध्ये आपल्याला पर्जन्याचे वितरण दिसतो. हा विषुववृत्ती पट्टा आहे. या विषुववृत्ती पट्ट्यात सर्वाधिक जास्त पर्जन्य पडतो. हे आपल्याला डार्क निळे स्पॉट दिसते, हा जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे. पृथ्वीवर पर्जन्याचे वितरण असमान आढळून येते. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जावे तसा पाऊस कमी होत जातो. समान पर्जन्य असणाऱ्या ठिकाणी जोडणाऱ्या रेषांना समपर्जन्य रेषा म्हणतात. कमी पर्जन्याचा प्रदेश. वार्षिक सरासरी पर्जन्य 500 मिमीपेक्षा कमी आहे अशा भागाचा समावेश या प्रदेशात होतो.
पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी बरेच मोठे भूक्षेत्र कमी पर्जन्याच्या प्रदेशात येतो. हे जे काय पिवळ्या पट्ट्याने दाखवले ते हे कमी पर्जन्याचे प्रदेश आहेत. हे हा वरचा भाग. यात खंडाच्या अति उत्तरेकडील शीत व ओसाड प्रदेश, तसेच आशियाचा व उत्तर आफ्रिका खंडांतर्गत भाग, हा आशियाचा, हा उत्तर आफ्रिकाचा खंडांतर्गत भाग. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतलं कलहरी वाळवंट, इथलं कलहरी वाळवंट, इथलं कलहरी वाळवंट हा. त्यानंतर मध्य ऑस्ट्रेलियाचा वाळवंटाचा प्रदेश, इथला वाळवंटाचा प्रदेश. याचा समावेश कमी पर्जन्याच्या प्रदेशात होतो. आणि या प्रदेशात प्रामुख्याने काटेरी वनस्पती आढळतात. ओके, पावसाची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे तेथे मोस्टली काटेरी वनस्पती आढळतात. या नकाशात जे काय पिवळ्या रंगाने दाखवले ते हा सारा डेझर्ट, त्यानंतर इथलं डेझर्ट, ऑस्ट्रेलियन डेझर्ट, त्यानंतर कलहरी वाळवंट, हे कमी पर्जन्याच्या प्रदेशात येतात. इथं वार्षिक सरासरी पर्जन्य किती असतं तर 500 मिमीपेक्षा कमी. त्यामुळे या भागात मोस्टली काटेरी वनस्पती आढळतात. त्यानंतर दुसरं येते मध्यम पर्जन्याचा प्रदेश. 500 ते 1000 मिमी वार्षिक सरासरी पर्जन्य असणाऱ्या भागाचा यात समावेश होतो. यात प्रामुख्याने उत्तर अमेरिका व आशिया खंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा पूर्व भागाचा समावेश होतो. हे भाग. यामध्ये कुठलं तर उत्तर अमेरिका हा भाग, त्यानंतर आशिया खंड, हे भाग आपला भाग भारत, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंडाचा पूर्व भाग हा भाग. ओके, यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य किती असतो तर 500 ते 1000 मिमी. त्यानंतर तिसरा येते जास्त पर्जन्याचा प्रदेश. वार्षिक सरासरी पर्जन्य 1000 मिमीपेक्षा जास्त असलेला भाग यात येतो. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 20 अंश अक्षवृत्तापर्यंतच्या भागात जास्त पर्जन्य होतो. हा भाग विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 20 अंश अक्षवृत्त, म्हणजे एवढासा पट्टा हा जास्त पर्जन्याच्या पट्ट्यामध्ये येतो. त्यातही आग्नेय आशिया, भारतीय उपखंडाचा काही भाग, मध्य आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतला ॲमेझॉन खोरे या भागात पर्जन्य सुमारे 2000 मिमीपेक्षा जास्त आहे. याशिवाय 20 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडील दक्षिण अमेरिका, आग्नेय चीन, संयुक्त संस्थानाचा आग्नेय भाग हे जास्त पावसाच्या प्रदेशात येतात. या प्रदेशात प्रामुख्याने वनाचा समावेश होतो. ओके, आपण 3 प्रदेश बघितलो: कमी पर्जन्याचा प्रदेश, मध्यम पर्जन्याचा प्रदेश आणि जास्त पर्जन्याचा प्रदेश. या कमी पर्जन्याच्या प्रदेशात मोस्टली काटेरी वनस्पती आढळतात. मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि जास्त पर्जन्याच्या प्रदेशात वनाचा समावेश होतो. ओके, कळालं आपण या पाठात काय काय बघितलं. पावसाचे प्रकार, कुठले 3 प्रकारचे पाऊस आहेत, कुठले पहिला येते आरोह पर्जन्य, यालाच दुसरं नाव येते अभिसरण. त्यानंतर दुसरं येते प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य आणि तिसरं येते आवर्त पर्जन्य. ओके, थँक्यू.